संध्याकाळी 7 वाजता वैशाली घरी आली. तिच्या हातामध्ये 4-5 शॉपिंगच्या बॅगा होत्या आणि चेहऱ्यावर एक अशी चमक होती की जणू काही तिने जग जिंकले असावे. बैठकीच्या खोलीत बसलेल्या तिच्या नवऱ्याने प्रसादने तिच्याकडे पाहिले आणि त्याने भुवया उंचवल्या. तो म्हणाला, हे काय वैशाली, आज तू पुन्हा शॉपिंगला गेली होतीस? वैशाली तर तिच्याच आनंदामध्ये गुंग होती. तिने बॅगा टेबलवर ठेवल्या आणि आनंदाने म्हणाली, अहो प्रसाद, तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. आज बाजारात खूप मोठा सेल लागला होता, पण मला तर ठाऊकच नव्हते. मी काल किटी पार्टीला गेले होते, तेव्हा माझ्या मैत्रिणीने अमृताने मला ह्या सेलबद्दल सांगितले. सेलमध्ये 51 भारी साड्या होत्या आणि ब्युटी प्रोडक्ट तर इतके स्वस्तात होते की मी स्वतःला थांबवू शकले नाही. ह्या बघा साड्या अर्ध्या किमतीमध्ये आणल्या आहेत आणि हे ब्युटी प्रोडक्ट इतक्या कमालीच्या ऑफर्स होत्या ना, म्हणून मी पटापट खरेदी केल्या. वैशालीचे बोलणे ऐकून प्रसादने डोक्याला हात लावला. तो म्हणाला, तुझी ही उधळपट्टी कधी संपणार आहे? मी या आधीच तुला समजावून सांगितले होते की उगाचच असल्या गोष्टींवर पैसे खर्च करू नकोस, पण हे तर तू तुझे आता नेहमीचेच झाले आहे. नवऱ्याचे बोलणे ऐकून वैशालीचा आनंदी चेहरा हिरमोसला. ती म्हणाली, अहो प्रसाद, माझ्या मैत्रिणी नेहमी पार्टीमध्ये खूप महागड्या साड्या आणि दागिने घालून येतात. मलाही थोडेसे तयार व्हायला आवडते. मी डायमंड ज्वेलरी खरेदी करू शकत नसले तरी कमीत कमी माझ्या आवडीचे कपडे तरी खरेदी करू शकते ना. हे ऐकताच प्रसादचा राग आणखी वाढला. तो म्हणाला, आता मैत्रिणींचा थाट बघून तू स्वतःचे घर उद्ध्वस्त करणार आहेस का? घरातील खर्च, मुलांचे शिक्षण हे सर्व कोण पाहणार आहे? अगं, तुला ठाऊक आहे का, ज्या हॉस्टेलमध्ये आपली मुलं शिकत आहेत तिथली फी किती वाढली आहे? तुझ्या अशा सवयी एक दिवस मला कंगाल करून सोडतील. यावर वैशाली नाराज होऊन म्हणाली, मग काय करू? मी माझ्या आवडीचे काहीही खरेदी करू शकत नाही का? त्या दोघांमध्ये बोलणे सुरू होते तेवढ्यात वैशालीचा फोन वाजला. तिने फोन उचलला तर पलीकडून तिच्या वडिलांचा, विनोदरावांचा फोन होता. हॅलो वैशाली. बाळा, ती म्हणाली, हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तिचे बाबा म्हणाले, अगं माझी तब्येत ठीक नाही. मी काही दिवसांपासून डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करतोय, पण एकट्याने जाण्याचे धाडस होत नाही. खरं तर वैशालीच्या आईचा मृत्यू मागच्या वर्षीच झाला होता आणि तिला कोणी भाऊ सुद्धा नव्हता, त्यामुळे तिचे वडील एकटे राहत होते. वैशालीने वडिलांचा उदास आवाज ऐकला, त्यामुळे तिचा आनंद एका क्षणात गायब झाला. ती म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही राघव काकांच्या मुलाला अमितला सांगा, तो तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. अशा वेळेस आपलीच माणसे तर कामी येतात आणि तेही ते जवळच तर राहतात. मी आता त्यांना फोन लावते. त्यावर विनोदराव म्हणाले, अगं वैशू बाळा, मी त्यांना बोलावले असते, पण अमित त्याच्या बायको मुलांसह फिरायला गेला आहे. तो इथे नाही. काही कळत नाहीये की आता काय करावे. हे ऐकून वैशालीला खूप वाईट वाटले. ती आपल्या वडिलांना धीर देत म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका. मी काहीतरी व्यवस्था करते. तुम्ही आराम करा. मी तुम्हाला नंतर फोन करते. एवढे बोलून तिने फोन ठेवला. फोन ठेवताच वैशालीचा चेहरा गंभीर झाला. तिने प्रसादकडे पाहिले आणि म्हणाली, अहो माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हटलं तर राघव काकांच्या घरी कोणी नाही. त्यामुळे मला असं वाटते की आपण बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जावे. ते गावी एकटेच आहेत. त्यांची देखभाल करायला कोणीही नाही. वैशाली काळजीत होती. तिचे बोलणे ऐकून प्रसाद क्षणभर गप्प बसला, पण त्याच्या मनामध्ये सुद्धा विचार सुरू होता. तो म्हणाला, आता आणखी एक खर्च माझ्या डोक्याला. नुसता ताप आहे. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी चिडचिड दिसत होती. तो म्हणाला, त्याचे काय आहे ना वैशाली, हे वातावरणच असे आहे. थोडीफार तब्येत खराब होणे साहजिकच आहे. प्रदूषण किती वाढले आहे आणि आपल्या शहरात तर खूप जास्त प्रदूषण आहे आणि बाबा इथे आले तर त्यांची तब्येत आणखी जास्त खराब होऊ शकते आणि तसेही त्यांचे मन इथे लागेल न लागेल हे सांगणे मुश्किल आहे. मग त्यांना उगाच त्रास का द्यायचा? त्यांना गावीच राहू दे. ते तिथेच ठीक आहेत. वैशाली प्रसादचे बोलणे ऐकून गप्प बसली, पण तिच्या मनामध्ये एक अस्वस्थता होती. वडील आजारी आहेत हा विचार करून तिला खूप टेन्शन येत होतं. तिची ही अवस्था प्रसाद पाहून लपू शकला नाही. काही वेळाने प्रसाद म्हणाला, वैशाली असा विचार करू नकोस की मला तुझ्या वडिलांची काळजी नाही. मला समजू शकते की तू त्यांच्यामुळेच टेन्शनमध्ये आहेस, पण म्हातारपण तर हे सर्व चालतच राहते. तू फोन करून त्यांची चौकशी करत जा आणि जर त्यांची तब्येत जास्त खराब असेल तर मग तू काही दिवसांसाठी गावी जाऊ शकतेस. प्रसादचे बोलणे ऐकून वैशाली म्हणाली, तुम्ही बरोबर बोलत आहात. शहरातील वातावरणामध्ये त्यांची तब्येत जास्त बिघडेल. त्यामुळे गरज पडली तर आपण तिथे जाऊन त्यांना गोळ्या औषधे देऊ. 2 दिवस उलटून गेले होते जेव्हा जेव्हा वैशालीने तिच्या वडिलांना फोन करून त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांचा आवाज क्षीण आणि थकल्यासारखा वाटत होता. तिसऱ्या दिवशी सकाळी वैशालीने फोन केला, बाबा तुमची तब्येत कशी आहे? आता
तेव्हा तिचे बाबा हळू आवाजात म्हणाले, बाळा, अजूनही माझी तब्येत जशीच्या तशी आहे. औषधांनी काही फरक पडला नाही. मी विचार करतो आहे की दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांना दाखवावे, पण एकट्याने जाणे कठीण होत आहे. जर तुम्ही दोघे आता असता तर बरे झाले असते. हे ऐकताच वैशालीचे मन भरून आले. ती तिच्या वडिलांना धीर देत म्हणाली, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी यांना सांगून काहीतरी व्यवस्था करते. फोन ठेवल्यावर वैशाली सरळ प्रसादकडे गेली आणि म्हणाली, प्रसाद, बाबांच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही. त्यांना असं वाटते आहे की आपण गावी जाऊन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे. अहो, आपण तिकडे गेले पाहिजे. प्रसादने क्षणभर विचार केला, पण त्याच्यावर राग स्पष्ट दिसत होता. तो गंभीर आवाजात म्हणाला, वैशाली, मी समजू शकतो की तुला त्यांची काळजी आहे, पण खरे सांगायचे तर आता माझ्यासाठी तिकडे जाणे शक्य नाही. कारण ऑफिसमध्ये खूप कामं आहेत. त्यांना सांग की एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊन औषधे घ्या. गावी सुद्धा चांगले डॉक्टर आहेत, त्यांना तिकडेच उपचार करू देत. नवऱ्याचे बोलणे ऐकून वैशाली काहीही न बोलता स्वयंपाकखोलीत निघून गेली. वैशाली स्वयंपाकखोलीत गेल्यानंतर प्रसाद रागाने हातातील वर्तमानपत्र टेबलवर आपटत बडबडला, आता मात्र हद्द झाली. हिचे वडील तर रोजच आजारी असतात. रोज फोन करून आम्हाला तिकडे बोलवतात. त्यांना तिकडे जाऊन डॉक्टरांकडे घेऊन जायला आमच्याकडे काय एवढा फालतू वेळ आहे का? जर तब्येत एवढीच खराब आहे तर स्वतः डॉक्टरांकडे का जात नाहीत? उगाचच फोन करून आम्हाला त्रास देतात. त्यांचे बोलणे ऐकून वैशाली कधी त्यांना इकडे घेऊन येण्याची रट लावते किंवा मग मला गावी चला म्हणते. अरे, पण ते आजारी आहेत तर मी काय करू? मी काय ठेका घेतला आहे का हिच्या वडिलांचा? काही वेळाने नाश्ता करून प्रसाद ऑफिसला निघून गेला. त्यानंतर वैशाली घरातील इतर कामे करू लागली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. वैशालीने साडीच्या पदराला हात पुसला आणि दरवाजा उघडला तर दारात तिची भाडेकरी आशा उभी होती. तिच्या हातामध्ये बेसनचे लाडू असलेली प्लेट होती. ती हसली आणि म्हणाली, वहिनी, आज मी बेसनचे लाडू बनवले आहेत, त्यामुळे वाटले की तुम्हालाही द्यावे. वैशालीची मंद हसत लाडू घेतले आणि आशाचे आभार मानले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी गायब झाला होता. आशाने ती दुःखी आहे हे लगेच ओळखले. ती म्हणाली, वहिनी, काय झालं? तुम्ही खूप काळजीत दिसत आहात. तेव्हा वैशाली नाराज होऊन म्हणाली, माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. हे ऐकून आशा काळजीच्या स्वरात म्हणाली, काय झालं त्यांना? वैशाली म्हणाली, आता काय सांगू, आधीच तर त्यांना मधुमेह आहे आणि त्यांना आता श्वसनाचा त्रास सुद्धा होत आहे. मी प्रसादला म्हणाले होते की आपण तिकडे जाऊन त्यांना डॉक्टरांकडे दाखवूया, पण त्यांच्याकडे कुठे वेळ आहे. हे ऐकून आशाने सहानुभूतीने वैशालीकडे पाहिलं आणि म्हणाली, वहिनी, वडील आजारी आहेत म्हणल्यावर तर तुम्हाला खूपच काळजी वाटत असेल ना? हो. त्याच वेळेस आशाचा नवरा विकास मार्केटमधून आला होता. त्याला पाहताच आशा म्हणाली, अहो विकास, तुम्ही अगदी वेळेत आला आहात. बघा ना, वहिनी किती काळजीत आहेत. त्यांच्या वडिलांची तब्येत काही ठीक नाही आणि प्रसाद भाऊजींना वहिनीला तिकडे घेऊन जाण्यासाठी वेळ नाही. विकासने तिचे बोलणे ऐकले आणि म्हणाला, मग यामध्ये काळजी करण्यासारखी काय आहे? अगं आशा, तू वहिनीसोबत जा, वाटल्यास मी तुम्हा दोघींना गाडीने सोडवतो. वैशाली म्हणाली, नको नको, एवढा त्रास करून घेऊ नका. तेव्हा विकास हसत म्हणाला, वहिनी, यामध्ये त्रास होण्यासारखे काय आहे? काकांना तिकडे त्रास होत असेल, त्यांची तब्येत खराब आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. आणि आपण तर एका कुटुंबाप्रमाणे आहोत. आपण एकमेकांच्या कामी आलो नाही तर मग कोण येईल? त्यानंतर आशा देखील प्रेमाने म्हणाली, हो वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्यासोबत येईन. विकास आपल्या दोघींना गावी सोडण्यासाठी त्यांचे बोलणे ऐकून वैशालीचे मन हलके झाले. विकासने पटकन आपल्या कारची चावी उचलली आणि म्हणाला, वहिनी, आताच निघूया, उशीर करणे योग्य नाही. वैशालीने आशा आणि विकासचे आभार मानले आणि ती पटकन त्यांच्यासोबत जायला तयार झाली. दोघेही गाडीत बसल्या. वैशालीने मनातल्या मनात विचार केला, कधी कधी आपल्याला देव अशा रूपाने मदत करतो की गावी पोहोचल्यानंतर विकास वैशालीच्या वडिलांना गाडीमध्ये बसवून डॉक्टरांकडे घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरांनी टेस्ट केल्यानंतर सांगितले, यांची शुगर लेवल वाढली आहे आणि फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाले आहे. मी काही औषधं लिहून देतो, ती वेळेवर घ्या. त्या हॉस्पिटलमधून परत आल्यावर तिने बाबांना ती औषधं 2-3 दिवस राहण्याचे सांगितले. तेव्हा विकास म्हणाला, वहिनी, जर कोणत्या गोष्टीची गरज पडली तर मला पटकन सांगा, तुम्ही कधीही मला फोन करा. एवढे बोलून आशा आणि विकास घरी निघून गेले. तिसऱ्या दिवशी वैशाली गावाहून घरी परत आली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. ती खूप थकली होती, त्यामुळे आत येता सोफ्यावर बसली. प्रसाद बैठकीच्या खोलीत टीव्ही पाहत बसला होता. तिला पाहून त्याने औपचारिकता म्हणून विचारले, आता बाबांची तब्येत कशी आहे? पाण्याचा ग्लास उचलत वैशाली म्हणाली, आता ते ठीक आहेत. त्यांची शुगर लेवल वाढली होती. ते जेवणात पथ्य सुद्धा पाळत नाही ना, आणि मागच्या काही दिवसांपासून कोर्ट केसच्या धावपळीत त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्षही दिले नाही आणि त्यांची तब्येतही बिघडली. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली, बऱ्याच वर्षांपासून त्यांची कोर्टामध्ये जी केस सुरू होती तिचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. हे ऐकून प्रसाद म्हणाला, केस कोणती? तेव्हा वैशाली म्हणाली, अहो ती त्यांची जमीन केस तुम्हाला आठवते का?
मागच्या बऱ्याच वर्षांपासून ती केस चालू होती, पण शेवटी त्यांनी केस जिंकली. हे ऐकाच प्रसादच्या हातातून चहाचा कप निसटणारच होता. त्याचे डोळे विस्फाटले. तो थोडासा पुढे झुकत म्हणाला, काय? ती जमीन जी हायवेला लागून होती तीच का? वैशाली म्हणाली, हो तीच जमीन. तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, बापरे, त्या जमिनीची किंमत तर करोडो रुपये असेल. वैशाली म्हणाली, त्या जमिनीची किंमत साधारण 5 करोड रुपये झाली आहे. बाबा ती जमीन विकण्याचा विचार करत आहे. प्रसाद तर जणू काही अचानक एखाद्या खजान्याची चावी मिळाली आहे असे वाटले. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, अरे वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. तो पुढे म्हणाला, बरं मग ते काही म्हणाले आहे का? त्या पैशांचं ते काय करणार आहेत? वैशाली म्हणाली, नाही, त्यांनी अजून तरी तसा काही विचार केला नाही. आणि तसेही जर शरीरच साथ देत नाही तर मग पैसा काय कामाचा? प्रसादने आपला चहाचा कप खाली ठेवत गंभीर असल्याचा दिखावा करत म्हणाले, हो, तू बरोबर बोलते आहेस. अशा मोठ्या निर्णयामध्ये विचारपूर्वक पावले उचलली पाहिजेत. शेवटी ती संपत्ती त्यांच्या कष्टाची आहे. प्रसादच्या मनात एक भीती निर्माण झाली आणि जरी तो दिसायला नॉर्मल वागत असला तरी आतून तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याला असं वाटत होतं की वैशालीच्या काकांचा मुलगा विनोद रावांना आपल्याकडे करून त्याच्या जमिनीवर कब्जा करेल. आणि तसेही माझी बायको वैशाली तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे त्या जमिनीवर फक्त आमचा अधिकार आहे. मनातल्या मनात तो विचार करत होता. रात्री जेव्हा वैशाली स्वयंपाकघरात कामे आटपून खोलीमध्ये आली तेव्हा प्रसाद लॅपटॉप घेऊन बसला होता. वैशालीने पाहिलं तर त्याचे रक्षक स्क्रीनवर नव्हते. बेडवर उशिरा बसून कव्हर घालत वैशाली म्हणाली, काय झाले? काय विचार करत आहात? लॅपटॉपचे काम झाले असेल तर बंद करा आणि झोपा. प्रसाद म्हणाला, वैशाली, तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही. मग तुला असं नाही वाटत का की त्यांना एकट्याला सोडणे बरोबर नाही? शेवटी ते तुझे बाबा आहेत, मलाही माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. वैशाली म्हणाली, मी तर तुम्हाला आधीच म्हणाले होते की आपण जाऊन त्यांना भेटू, पण तुम्हालाच ऑफिसच्या कामांमधून वेळ मिळत नव्हता. प्रसाद म्हणाला, अगं वैशाली, मला कुठे ठाऊक होते की त्यांची तब्येत एवढी खराब आहे. म्हणून आता तू त्यांच्याकडे जाऊन आल्यावर मला सर्व काही सांगितले. त्यामुळे विचार करतोय की बाबांना आपल्याकडे घेऊन यावे. ते आपल्यासोबत राहिले तर आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ. प्रसादचे बोलणे ऐकून वैशालीला थोडासा संशय आला. ती म्हणाली, पण तुम्ही म्हणाला होतात की गावातील वातावरण त्यांच्यासाठी योग्य आहे. तसे तर तुम्ही बोललात, ते योग्यच होते. इकडे शहरांमध्ये तर प्रदूषण एवढे आहे की चांगला माणूस सुद्धा आजारी पडेल आणि मग त्यांचे मन इथे लागेल न लागेल कोणास ठाऊक. तसेही 2-3 दिवसांनी अमित त्यांच्या फॅमिलीसह घरी येईलच. मग ते सर्वजण बाबांची काळजी घेतील. प्रसाद पटकन म्हणाला, तू पण वैशाली, आजकाल प्रत्येक जण आपल्या कामांमध्ये व्यस्त असतो. जर त्यांची तब्येत आणखी बिघडली तर मग त्याला जबाबदार कोण? आणि आपण का दुसऱ्यांवर अवलंबून राहायचे? मी तर म्हणतो की त्यांना इकडेच घेऊन यावे. वैशालीला प्रसादच्या बोलण्यात थोडासा दम वाटला. तिने विचार केला आणि म्हणाली, तुम्ही बरोबर बोलत आहात. बाबा इथे राहिले तर ते आपल्या नजरेसमोर राहतील आणि आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ. प्रसाद म्हणाला, हो वैशाली, तू त्यांना उद्याच फोन करून सांग की आपण ह्या रविवारी त्यांना सकाळी घेण्यासाठी येत आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वैशाली झोपेतून उठली तेव्हा तिने पाहिलं की प्रसाद आधीच तयार होऊन बसला होता. त्याला असे तयार झालेले पाहून वैशाली चकित झाली. तिने विचारले, तुम्हाला आज ऑफिसला लवकर जायचे आहे का? तुम्ही एवढ्या लवकर तयार का झाला आहात? प्रसाद म्हणाला, नाही वैशाली, आज मी ऑफिसला जाणार नाही. आज मी सुट्टी घेतली आहे. हे ऐकून वैशालीला आणखी जास्त चकित झाली. ती म्हणाली, सुट्टी कशासाठी? काही खास कारण आहे का? तो म्हणाला, हो वैशाली, बाबांना आणायला आपण गावी जात आहोत. वैशाली म्हणाली, ती म्हणाली, पण प्रसाद, आपण तर रविवारी जाणार होतो ना? मग आज अचानक? प्रसाद म्हणाला, हो, जिथे काय लवकर बाबांना इकडे घेऊन येऊ तिथे काय चांगले. शेवटी त्यांच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि ह्या मामल्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा उशीर किंवा बेजबाबदारपणा करू शकत नाही. आणि वैशाली, तुझ्या काकांचा मुलगा अमित किती चालबाज आहे तुला ठाऊक नाही का? तुझ्या वडिलांची जमीन त्यांनी फूस लावून सहज त्यांच्या ताब्यात घेईल. हे ऐकून वैशाली काही विचार करून म्हणाली, हो, तुम्ही बरोबर बोलत आहात. अमितवर तर आपण एवढाही विश्वास तर ठेवू शकत नाही. प्रसाद म्हणाला, मग वैशाली, तू आत्ताच त्यांना फोन कर आणि सांग त्यांना की आपण आजच येत आहोत. वैशालीने आपल्या वडिलांना फोन लावला तेव्हा तिचे बोलणे ऐकून बाबा म्हणाले, पण वैशाली बाळा, मी तिकडे कशासाठी यायचे? आता माझी तब्येत ठीक आहे, त्यामुळे मी इथंच माझ्या गावी बरं आहे. तेव्हा वैशाली नाराज होऊन म्हणाली, बाबा, तुम्हाला का समजत नाही? तुम्ही जर आमच्यासोबत राहिला तर आम्ही तुमची व्यवस्थित देखभाल करू. तेवढ्यात प्रसादने वैशालीच्या हातून फोन घेतला आणि तो खूप मोठ्या हक्काने म्हणाला, बाबा, मी तुमचे काही ऐकणार नाही. आता तुमची तब्येत आमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाची आहे, त्यामुळे आजच आम्ही दोघे तुम्हाला घ्यायला येत आहोत आणि आमचा निर्णय झाला आहे.
तेव्हा विनोदराव हलकेसे हसत म्हणाले, आहो जावई बापू, किती काळजी करता तुम्ही माझी, पण खरे सांगायची तर मला इथे चांगले वाटले. इथली माती, इथले वातावरण, सर्व काही आपलेसे वाटते. प्रसाद भाऊ कोण म्हणाला, पण बाबा तुम्हाला ठाऊक नाही, मला आणि वैशालीला तुमची किती काळजी वाटते. तुम्ही इथे आमच्या डोळ्यांसमोर राहिला तर आमच्या मनाला आनंद वाटेल. वैशाली तुमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे तिची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे. आता तुम्ही विचार करा, जर तुमच्या ठिकाणी माझे वडील असते तर मग मी त्यांच्यासाठी केले नसते का? मग काय? प्रसादचे एवढे बोलणे ऐकून विनोदरावांचे काही चालू शकले नाही. शेवटी त्या दोघांसोबत ते शहरात राहायला तयार झाले. प्रसाद आणि वैशाली विनोदरावांना आपल्या घरी घेऊन आले. प्रसाद गाडी थांबवून म्हणाला, वैशाली तू गेट उघड, मी बाबांना गाडीतून उतरायला मदत करतो. गाडीतून उतरून वैशालीने डोरबेल वाजवली तेव्हा तिच्या भाडेकरी म्हणाले. आशाने दरवाजा उघडला. प्रसादने विनोदरावांचा हात धरून त्यांना गाडीतून खाली उतरायला मदत केली. आशा वैशालीच्या वडिलांना पाहून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ती वैशालीला म्हणाली की वहिनी, हे मात्र तुम्ही खूप चांगले केले की काकांना इथे घेऊन आलात. आता विनोदराव आल्यानंतर घरातील वातावरण आनंदी झाले होते. वैशाली रोज सकाळी त्यांच्यासाठी नाश्ता बनवायची, वेळेवर जेवण द्यायची आणि प्रसाद संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायचा. विनोदराव सुद्धा इथे येऊन खूप खुश होते. एके दिवशी संध्याकाळी चहा पित असताना प्रसाद मुद्द्याच्या विषयावर आला आणि म्हणाला, बाबा खरं सांगू का, तुम्ही इथे आल्यापासून घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आला आहे. देवाने दिलेले सर्व काही आहे. घरात फक्त वडीलधाऱ्या माणसांची कमतरता होती, ती सुद्धा पूर्ण झाली. फक्त एकच अशी गोष्ट आहे, कधी कधी मला त्रास देते. विनोदराव चकित होऊन म्हणाले, काय झालं जावई बापू? सर्व काही तर ठीक आहे ना? प्रसाद म्हणाला, मी ह्या घराबद्दल बोलतोय. आजकालच्या जमान्यामध्ये हे घर थोडेसे जुने वाटते. मुलांचे मित्र जेव्हा इथे येतात तेव्हा मुलांना त्यांच्या मित्रांना ह्या घरात आणायची लाज वाटते. विनोदराव दंग होऊन म्हणाले, असे का बरं? घर तर खूप छान चांगले आहे. मुलांच्या मित्रांचे घर मोठे आणि मॉडर्न आहे. त्यांच्या तुलनेत हे घर थोडेसे साधारण वाटते. घर जर पॉश भागात असते आणि आधुनिक पद्धतीने बांधले असते तर मग खूप खूप छान वाटले असते. आजकालच्या घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जर आपल्याला चांगल्या सोसायटीमध्ये एक मोठे घर घ्यायचे असेल तर आपल्याकडे तेवढी रक्कमही असायला हवी. प्रसादचे बोलणे ऐकून विनोदरावांनी मान हलवली आणि म्हणाले, हो जावई बापू, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आजकाल प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढल्या आहेत. प्रसाद म्हणाला, तेच तर ना बाबा, आणि आता नवीन घर घेतले तर तेही मोठे असावे असे मला वाटते. कारण आता मुले सुद्धा मोठी होत आहेत. त्यांनाही स्वतःसाठी स्वतंत्र खोली असावी असे वाटत असेल. आणि हे सर्व शक्य कसे होईल हे काही समजत नाही. विनोदराव प्रसादचे बोलणे ऐकून विचारात पडले आणि चहाचा कप टेबलवर ठेवत म्हणाले, पण जावई बापू, यामध्ये काळजी करण्यासारखे काय आहे? तुम्हाला जी काही आर्थिक मदत असेल तर मला सांगा. सासरच्या तोंडून हे शब्द ऐकताच प्रसादच्या डोळ्यांमध्ये चमक आली. पण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत तो नाराज स्वरात म्हणाला, बाबा गोष्ट एवढी सोपी नाही, करोडो रुपयांचा मामला आहे. ते म्हणाले, जावई बापू, तुम्ही कशासाठी काळजी करत आहात? जे काही माझ्याजवळ आहे ते शेवटी तुमचेच तर आहे. गावची जमीन विकून मला जेवढे पैसे मिळतील ते सर्व तुमचे आणि वैशालीचे तर आहेत. आपण माझी ती जमीन विकायला काढू. हे ऐकून प्रसाद आपला आनंद लपवत वैशालीकडे पाहून म्हणाला, बाबा जर तुम्ही असे करत आहात तर आपण लवकरच एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये घर पाहायला सुरुवात करू. विनोदराव म्हणाले, जशी तुमची इच्छा. दुसऱ्या दिवसापासून प्रसाद आणि वैशाली शहरातील मोठ्या मोठ्या कॉलनीमध्ये नवीन घर पाहायला सुरुवात केली. ते मोठे मोठे फ्लॅट आणि छान बंगले पाहायला लागले. शेवटी त्यांना एक खूप मोठा आलिशान बंगला आवडला. 1-2 दिवसांमध्ये सौदा पक्का करण्यासाठी ऍडव्हान्स रक्कम द्यायची होती. नवीन घराचा विचार करून प्रसाद आणि वैशाली खूप खुश होते. सुरुवातीला काही दिवस तर वैशाली आणि प्रसादने विनोदरावांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. पण हळूहळू ते त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू लागले. एके दिवशी अंगणात कॉटवर पडून विनोदराव मोठ्याने खोकत होते. ते जोरात श्वास घेत होते. वैशाली किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही औषध वेळेवर घेतली नाहीत का? तेव्हा विनोदराव हळू आवाजात म्हणाले, नाही बाळा, औषधं संपली आहेत. मी जावई बापूंना सांगितले होते, पण बहुतेक ती औषधं आणायला विसरले. तेवढ्यात प्रसाद आतून बाहेर आला आणि हे ऐकून म्हणाला, बाबा मला माफ करा, मी औषधं आणायला विसरलो. ऑफिसमध्ये एवढं काम होतं की माझ्या लक्षातच राहिले नाही. विनोदराव म्हणाले, ठीक आहे जावई बापू, औषधं नंतर आणा, पण आता मला डॉक्टरांकडे घेऊन चला. ती माझी तपासणी करून योग्य औषधं लिहून देतील. प्रसाद म्हणाला, बाबा आता डॉक्टरांकडे जाण्याची वेळ नाही, मला बँकेत जायचं आहे. नवीन घराची डील पक्की करायची. जी ऍडव्हान्स रक्कम द्यायची आहे त्यासाठी FD मोडावी लागेल. तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत मी औषधं घेऊन येईल. विनोदराव थकलेल्या स्वरात म्हणाले, पण जावई बापू, माझी तब्येत खूप खराब आहे. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. यावर वैशाली म्हणाली, बाबा आम्हाला बँकेत जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही थोडासा आराम करा, आम्ही पटकन येऊन जातो. प्रसादने गाडी स्टार्ट केली आणि तो वैशाली सोबत बँकेत गेला. विनोदराव एकटेच पलंगावर खोकत पडले होते. त्यांची तब्येत बिघडत चालली होती. विनोदरावांच्या खोकण्याच्या आवाजाने आशा पायऱ्या उतरून खाली आली. विनोदरावांची अशी अवस्था पाहून ती घाबरली आणि म्हणाली, काका तुमची तब्येत तर खूप खराब झाली आहे.
प्रसाद दादा आणि वैशाली वहिनी कुठे आहेत? तेव्हा विनोदराव खूप मुश्किलीने एवढंच म्हणाले, ते दोघं बँकेत गेले आहेत. आशाने पटकन तिच्या नवऱ्याला बोलवले. ती म्हणाली, विकास, काकांची तब्येत ठीक नाही, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. विनोदरावांनी विरोध केला. तेव्हा ते म्हणाले, नको बाळा, तू त्रास करून घेऊ नकोस. प्रसाद आणि वैशाली आपल्या आल्यावर मला डॉक्टरांकडे घेऊन जातील, पण तेवढ्या वेळात तुमची तब्येत आणखी जास्त खराब झाली तर तुमच्या इन्व्हॉल्वर कुठे आहे ते घेतले तर तुमचा खोकला कमी होईल. विनोदराव म्हणाले, प्रसादला सांगितले होते पण ते आणायला विसरले. आशा विकासला फोन करून सांगितले. तेव्हा विकास येताना विनोदरावांना इन्हेलर घेऊन आला आणि काही वेळातच त्यांना खोकल्यापासून आराम मिळाला. विकास म्हणाला, काका, डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. अशा अवस्थेत फक्त इन्हेलर काम चालणार नाही. विनोदरावांना संकोच वाटला. ते म्हणाले, बेटा, याची काय गरज आहे? प्रसाद आणि वैशाली येतच असतील, ते मला डॉक्टरांकडे घेऊन जातील. काका, तुम्ही आम्हाला परके समजता का? आम्ही सुद्धा तुमच्या मुलासारखेच आहोत. असे बोलताना विकासने गाडी काढली आणि डॉक्टरांकडे दाखवायला घेऊन गेला. विनोदरावांनी आशा आणि विकासला खूप सारे आशीर्वाद दिले. विनोदरावांचा प्रत्येक दिवस आता पूर्वीसारखाच विना देखभाल आणि आदराशिवाय जात होता. प्रसाद आणि वैशाली आपल्या आपल्या कामामध्ये बिझी होते. जेव्हा विनोदराव प्रसादला काही काम सांगायचे तेव्हा तो त्यांचे काम टाळत होता. ऑफिसवरून येताना घेऊन येईन असे बोलायचं. त्याने असे उत्तर विनोदरावांना अनेक वेळा ऐकवले होते. त्यामुळे विनोदरावांची आता आशा सोडली होती. वैशाली सुद्धा अगदी निष्काळजीपणा करत होती. ती एक तर किटी पार्टीमध्ये असायची किंवा शॉपिंगमध्ये आणि घरी असलं तर फोन करून आपल्या मैत्रिणींबरोबर तासनतास गप्पा मारायची. आज सकाळचे 11 वाजले होते. तसे तर वैशाली प्रसाद गेल्यानंतर आपल्या वडिलांना नाश्ता देत होती, पण आज तिने बाबांना अजूनही नाश्ता दिला नव्हता. विनोदराव पलंगावर झोपले होते. त्याने तिला आवाज दिला, वैशाली, मला नाश्ता दे. वैशाली आतल्या खोलीत फोनवर गप्पा मारण्यात बिझी होती. ती म्हणत होती, तुला तर ठाऊक आहे आम्ही जे घर घेतले आहे ते किती आलिशान आहे. एक एक वस्तू माझ्या आवडीची आहे. किटी पार्टीमध्ये येणाऱ्या ज्या काही लेडीज स्वतःला हाय सोसायटीच्या समजतात त्या सर्वांनी माझे घर पाहून जळून खाक होतील. विनोदरावांनी तिला पुन्हा एकदा आवाज दिला, अगं बाळा, ऐकतेस का? पण वैशाली मात्र फोनवर बोलण्यात गुंग झाली होती. विनोदराव बाहेर अंगणामध्ये होते, त्यामुळे त्यांचा आवाज आशाने ऐकला आणि ती बाहेर आली आणि म्हणाली, काका, कसे आहात? सर्व काही ठीक तर आहे ना? मला सांगा, तुम्ही नाश्ता केला का? विनोदराव म्हणाले, नाही बेटा, वैशालीला सांगितले होते. बहुतेक ती कामात व्यस्त आहे. ऐकताच आशाने स्वतःच्या किचनमधून एक प्लेटमध्ये त्यांच्यासाठी नाश्ता आणला आणि ती म्हणाली, काका, तुम्ही नाश्ता घ्या आणि तुम्ही तुमची औषधं कुठे ठेवली आहेत ते सांगा. ते म्हणाले, डायनिंग टेबलवर ठेवले असतील. तू आणून देशील तर खाईन. आशाने पटकन औषध आणि गोळ्या आणल्या आणि त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. विनोदराव भाऊक होऊन म्हणाले, मुली, तू नेहमी माझी मदत करतेस. देव तुझे भलो करो. आता विकास सुद्धा कामावरून आल्यावर विनोदरावांच्या जवळ काही वेळ बसून त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचा. आता औषधं संपल्यावर विनोदराव विकासला फोन करून आपली औषधं मागवायचे आणि विकास नको म्हणाला तरी त्याच्या हातामध्ये जबरदस्तीने पैसे ठेवायचे. हळूहळू असेच दिवस सरत होते. प्रसाद आणि वैशाली आपल्या स्वप्नातल्या घरी शिफ्ट होण्यासाठी खूप उत्सुक झाले होते. नोंदणी करण्याचा दिवसही जवळ आला होता आणि दोघे खूप आनंदी होते. एका संध्याकाळी जेव्हा प्रसाद ऑफिसवरून घरी आला तेव्हा वैशाली आनंदी होऊन म्हणाली, अहो, आता आपण लवकरच आपल्या नवीन घरी शिफ्ट होऊ, पण तुम्हाला असे वाटत नाही का की आपण मोठी गाडी सुद्धा घेतली पाहिजे? तसेच घरासाठी नवीन फर्निचर सुद्धा घेतले पाहिजे. आपले सर्व नातेवाईक, तुमचे मित्र आणि माझ्या मैत्रिणी सर्वजण घर पाहायला येतील, तेव्हा आपले घर अगदी चांगले पाहिजे ना वाटले. प्रसाद हसत म्हणाला, हे तर अगदी बरोबर आहे. वैशाली, तुझ्या वडिलांना जे 5 करोड रुपये मिळणार आहेत त्यामधून आपण फक्त 3 कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे. अजून 2 कोटी शिल्लक आहेत. त्याच पैशातून आपण खूप आरामदायक फर्निचर आणि एक आलिशान गाडी घेऊ शकतो. वैशालीने आनंदाने होकार दिला. ती म्हणाली, तसे तर बाबा ह्या वयात एवढ्या पैशांचे काय करणार आहे? त्यांना तर आता फक्त घरामध्ये आराम मस्तर करायचा आहे. आपण सर्व काही सांभाळून 2 दिवसापासून विनोदराव अस्वस्थ होते. त्यांच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली होती आणि त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. शेवटी तो दिवसही आला जेव्हा त्यांच्या जमिनीच्या नोंदणीचे काम होणार होते. वैशाली आणि प्रसाद दोघेही खूप आनंदी होते. प्रसाद विनोदरावांना म्हणाला, बाबा, लवकर तयार व्हा, आज जमिनीच्या नोंदणीचा दिवस आहे. विनोदराव थकलेल्या आवाजामध्ये म्हणाले की बेटा, माझी तब्येत काही बरी नाही. मला खूप अस्वस्थ वाटत आहे. श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यामुळे मला असे वाटते की मला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. हे ऐकताच प्रसादला राग आला, पण तो रागाला शांत करत म्हणाला, बाबा,
आपल्याला जाणे गरजेचे आहे, नाहीतर जमिनीच्या नोंदणीची तारीख पुढची मिळेल आणि जोपर्यंत जमिनीची नोंदणी करून पैसे हातात येत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या नवीन घराची नोंदणी कशी करता येईल? वैशाली म्हणाली, हो बाबा, आज तिकडे जाणे खूप गरजेचे आहे आणि तसेही तुम्हाला गाडीमध्ये बसून तर जायचे आहे. तुम्ही गाडीमध्ये आरामात बसा. सर्व कामं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. विनोदराव दुःखी होऊन म्हणाले, वैशाली, माझी तब्येत जर ठीक असती तर मी नकार दिला नसता, पण आता मला उठून बसायलाही नको वाटत आहे. तरी सुद्धा प्रसाद आणि वैशाली यांनी हट्ट केला आणि विनोदरावांना गाडीमध्ये बसवले. एका ठिकाणी गाडी थांबवून दोघेही गाडीतून उतरले आणि कचेरीमध्ये निघून गेले. जाताना म्हणाले की काही वेळातच काम होईल आणि मग तुम्हाला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. पण बराच वेळ झाला आणि ते दोघेही परत आले नाही. विनोदरावांचा श्वास गुदमरत होता. दोघांनी 1-2 वेळा फोन केला पण नेहमी त्यांचा एकच उत्तर मिळाले, आणखी थोडा वेळ लागेल, मग आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. विनोदरावांची अवस्था बिघडत चालली होती. त्यांनी हिंमत तुटून होती, पण तरीही त्यांनी हिंमत एकटवून विकासला फोन केला. त्यांचा आवाज थरथरत कापत होता. ते म्हणाले, विकास बेटा, मला असे वाटते की आता माझी जाण्याची वेळ आली आहे. माझा श्वास गुदमरतोय, प्लीज लवकर ये. विकासच्या कानामध्ये हे शब्द पडताच तो घाबरला. त्याने पटकन फोन बंद केला आणि वेळ न घालवता ऑफिसमधून निघाला आणि विनोदरावांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. विनोदरावांची अवस्था खरंच खूप खराब झाली होती. तो पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. तोपर्यंत इकडे प्रसाद आणि वैशाली विनोदरावांना घेऊन जाण्यासाठी आले आणि ते गाडीत नाहीत म्हणून घाबरले. प्रसादने त्यांना फोन लावला पण त्यांचा फोन बंद येत होता. आता त्या दोघांनाही घाम फुटला. वडिलांच्या काळजीपेक्षा त्यांना या गोष्टीची जास्त काळजी वाटत होती की जर आज पैसे हातात आले नाहीत तर नवीन घराची नोंदणी करण्यात आणि मग तिथे शिफ्ट होण्यामध्ये आणखी वेळ लागेल. त्याच वेळेस प्रसादच्या मोबाईलवर विकासचा फोन आला आणि त्याने बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचे सांगितले. या ऐकताच प्रसाद रागाने मोठ्या आवाजात म्हणाला, विकास, नक्की तुला काय सिद्ध करायचे आहे? बाबांना हॉस्पिटलमध्ये नेऊन तुला हिरो बनायचे होते का? विकास म्हणाला, अरे, काकांची तब्येत एवढी खराब झाली होती की 1 मिनिट जरी उशीर झाला असता तर त्यांच्या जीवावर बेतलं असतं. विकास पुढे म्हणाला, तुला बाबांच्या तब्येतीची स्त्रीची जास्त काळजी वाटते आहे का? प्रसादला भयंकर राग आला आणि तो म्हणाला, हो, काळजी आहे. फक्त तुझ्यामुळे आज आमचे काम होता होता राहिले. तू मध्ये येऊन सर्व काही बर्बाद केले. इकडे चेकअप केल्यानंतर जे काही समोर आले ते ऐकून विकास दबंग झाला, कारण विनोदरावांचा हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी सांगितले जर 10 मिनिटे उशीर झाला असता तर काही झाले असते. 2-3 दिवसानंतर उपचार केल्यानंतर विनोदरावांना हॉस्पिटलमधून घरी पाठवून दिले. त्यांची अवस्था पूर्वीपेक्षा बरी होती, पण जोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये होते विकासने त्यांची काळजी घेतली, कारण प्रसादला तर कोर्ट कचेरीमधून सवड मिळाली नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांना पूर्ण देखभाल आणि आरामाची गरज आहे, पण वैशाली आणि प्रसादसाठी हे काही गरजेचे वाटत नव्हते. त्यांच्या डोक्यात तर फक्त त्यांचे नवीन घर आणि त्यांच्याशी संबंधित कामे यांचेच विचार चालू होते. विनोदराव घरी आल्यानंतर विकास आणि आशा यांनी दुसरे घर भाड्याने घेऊन तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. प्रसादची रजिस्टरची तारीख पुढे ढकलावी लागली, त्यामुळे तो भयंकर रागात होता. एके दिवशी रजिस्टरची नवीन तारीख मिळाल्यानंतर प्रसाद म्हणाला, बाबा, यावेळी हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येता कामा नये. वैशाली सुद्धा प्रसाद बरोबर बोलत आहे असे म्हणाली. विनोदराव त्यांचे हे वागणे पाहून खूप आश्चर्यचकित झाला. बराच वेळ ते विचार करत बसले होते, पण त्यांनी आता निश्चय केला होता की आता त्यांना काय करायचं आहे. काही दिवसातच जमिनीचे रजिस्टर झाले. घरी आल्यानंतर विनोदरावांची प्रसाद आणि वैशालीला आपल्याजवळ बोलवले. ते दोघांना म्हणाले, हे पहा, मी विचार केला आहे की जमीन मिळालेल्या रकमेतून 3 कोटी रुपये मी तुमच्या नवीन घरासाठी देईन आणि बाकीचे माझ्याकडे राहतील. त्यांचे बोलणे ऐकून प्रसाद पटकन म्हणाला, पण बाबा, आम्हाला तर घरासाठी फर्निचर, इंटेरियर आणि लक्झरी गाडी सुद्धा पाहिजे. हे सर्व तर शिल्लक राहिलेल्या रकमेतून होणार. विनोदराव म्हणाले, हे बघा, मी तुम्हाला तुमच्या नवीन घरासाठी जे द्यायचे होते ते दिले. हे पैसे मी माझ्या मेहनतीने कमावले आहेत. या पैशांची काय करायचे काय नाही हे मला ठरवू द्या. त्यांचे बोलणे चालू होते की तेवढ्यात विकास आणि आशा आत आले. ते म्हणाले, काका, तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवले? विनोदराव म्हणाले, या बाळांनो, मला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे होते. या, इथे बसा. विनोदरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. विकास बेटा, मी माझ्या आयुष्यामध्ये खूप कष्ट केले आहेत. मी प्रत्येक क्षण फक्त माझ्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या आनंदासाठी जगलो. पण आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे दृष्टी धसूर होते, परंतु त्यातील खरेपणा आणि खोटेपणा स्पष्टपणे दिसतो. माझी जमीन विकून जे 5 करोड रुपये मिळाले आहेत त्यातून 3 करोड रुपये मी वैशालीला आणि प्रसादच्या घरासाठी दिले आहेत. बाकीच्या 2 करोड रुपयांचा काय करायचा हा निर्णय सुद्धा मी घेतला आहे. हे ऐकून प्रसाद पटकन म्हणाला, पण बाबा, ते पैसे आमच्या भविष्यासाठी आहेत ना? विनोदरावांनी प्रसादला गप्प बसण्यास सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रसाद, मला ठाऊक आहे तुझ्या गरजा काय आहेत, पण माझ्याकडून जेवढे शक्य झाले तेवढे मी केले. आता बाकीचे पैसे माझ्या जवळ ठेवेन. आणि तसेही एक बाप आपल्या मुलीच्या घरी आणखी किती दिवस थांबणार? त्यामुळे मी ठरवले आहे की आता मला इथून गेले पाहिजे. वैशाली म्हणाली, पण बाबा, तुम्ही गावी एकटे कसे राहणार? विनोदराव म्हणाले, नाही बाळा, मी गावी राहणार नाही. मी निर्णय घेतला आहे की मी आता यापुढे विकास आणि आशा सोबत माझे उर्वरित आयुष्य जगणार आहेत.
मला मुलगा आणि सून तर नाही, पण या दोघांनी माझी मुलगा आणि सून प्रमाणे सेवा केली आहे. त्यांचे बोलणे ऐकून विकास आणि आशाच्या डोळ्यामध्ये पाणी आले. विनोदराव पुढे म्हणाले, ह्या दोघांनी माझ्यासाठी जे काही केले त्याचे उपकार मी फेडू शकत नाही, पण तरी मी निर्णय घेतला आहे की जमिनीतून मिळालेली उर्वरित रक्कम ह्या दोघांचा हक्क असेल. आता हे दोघं कोणत्याही भाड्याच्या घरात राहणार नाहीत, तर स्वतःच्या घरात राहतील. आणि हो, माझ्या मृत्यूनंतर माझ्या गावातील घरावर सुद्धा ह्या दोघांचाच अधिकार असेल. त्यासाठी मी लवकरच माझे मृत्यूपत्र बनवणार आहे. हे ऐकताच विकास हात जोडून म्हणाला, काका, तुम्हाला आमच्या सोबत राहायचे आहे हे जाणून मला आनंद झाला, पण या सगळ्यामध्ये पैसे आणू नका, आम्हाला पैशांची गरज नाही. विकासचे बोलणे ऐकून विनोदराव खुश झाले, पण तरी त्यांनी ते घेतलेल्या निर्णयावर ठाम होते. पण वडिलांचा निर्णय ऐकून प्रसाद आणि वैशालीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण विनोदरावांनी कठोर शब्दामध्ये त्यांना गप्प केले. ते म्हणाले, प्रसाद आणि वैशाली, तुम्हा दोघांना बहुतेक समजले नाही की पैशांची नाती खरी करता येत नाहीत. विकासने मला त्यावेळी आधार दिला नसता, जेव्हा मला आधाराची सर्वात जास्त गरज होती, आणि आशाने एका मुलीप्रमाणे माझी सेवा केली. हे पैसे आता त्यांच्यासाठी आहेत, आणि आता यापुढे कोणीही ह्या विषयावर काहीही बोलणार नाही. खोलीमध्ये शांतता पसरली. विनोदराव तिथून उठले आणि आत जाऊन त्यांनी बॅग पॅक केली आणि ते विकास आणि आशासोबत निघून गेले. मागे प्रसाद आणि वैशाली फक्त पाहत राहिले. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.